देखील मार्केटमध्ये जोरदार सेलिंग येताना दिसून आलंय। याच्या पाठीमागे 5 महत्त्वाची कारणं आहेत जे प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे, कारण मार्केटमध्ये सध्या जो ऑन गोईंग सिनारिओ सुरू आहे त्यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान जी व्यापार चर्चा सुरू आहे यामध्ये खूप मोठे अडथळे येत आहेत। यामध्ये जर बघायचं झालं तर ऍग्रिकल्चर आणि डेअरी उत्पादनाच्या टॅरिफच्या संदर्भात सध्याला वाद आहे। हा वाद जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये रिकव्हरी अपेक्षित नाहीये। सर्वात महत्त्वाचं Q1 चे रिझल्ट येत आहेत आणि Q1 चे रिझल्ट खूप खराब येताना दिसून येत आहेत। जसं की कोटक बँकेचा जो रिझल्ट आला तो खूप खराब आल्याला दिसून येतोय, यामुळे एनपीए वाढलाय, यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये प्रेशर येताना दिसून आलंय। त्याचबरोबर आयटी सेक्टरमधले प्रॉब्लेम देखील थांबायचं नाव घेत नाही। टीसीएस जर बघायचं झालं तर जागतिक लेवलवर जवळपास 2% कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय। जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांना ते कामावरून कमी करणार आहेत। यामुळे आयटी इंडेक्स या वर्षामध्ये सर्वात लोएस्ट लेवलला येताना दिसून आलाय। ले ऑफची रिस्क आहे। त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर सातत्याने इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलिंग करत असलेले दिसून येतील। यामुळे मार्केटमध्ये थोडा लिक्विडिटीचा प्रॉब्लेम होतोय। त्याचबरोबर मार्केटचं टेक्निकल स्ट्रक्चर जर बघितलं तर ते खराब होताना दिसून येते। निफ्टीचं 50 EMA जो आहे ह्याच्या खाली मार्केट सध्याला क्लोज देते, त्यामुळे मे बी टेक्निकल प्रेशर मार्केटमध्ये वाढते आणि यामुळे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येताना दिसून आले। अशाच माहितीसाठी आपल्या पेजला देखील फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।